महाराष्ट्रात सामाजिक आरक्षणाच्या संघर्षात प्रत्येक समाजाचा इतिहास वेदनेचा, अपेक्षांचा आणि अपूर्ण आश्वासनांचा आहे। मराठा समाजासाठी जरांगे यांच्या माध्यमातून आंदोलनाचा उदय झाला आणि पूर्ण महाराष्ट्र त्या आंदोलनात सहभागी झाला। पण आज एक वेगळी ऊर्जा, वेगळा आवाज आणि वेगळं नेतृत्व धनगर समाजासाठी देखील समोर येताना दिसतंय। ते म्हणजे दीपक बोराडे यांचं। जर जरांगे हे मराठा समाजाचं प्रतीक ठरले, तर दीपक बोराडे हे धनगर समाजाच्या लढ्याचं नवं रूप बनू लागले आहेत। ही केवळ तुलना नाही, ही दोन समाजांच्या संघर्षातल्या समान धगांची ओळख आहे। एका समाजाचं दुःख दुसऱ्यासाठी आकड्यांचा खेळ असतो असं म्हटलं जातं, पण जेव्हा त्या आकड्यातून हजारो मुलांचं, कुटुंबाचं, पिढ्यांचं भविष्य भरकटतं, तेव्हा एक व्यक्ती व्यवस्थेला डोळ्यात डोळे घालून प्रश्न विचारते आणि आज धनगर समाजासाठी ती व्यक्ती आहे दीपक बोराडे। बोराडेंचा प्रवास कुठल्याही शासकीय आश्वासनावर आधारलेला नव्हता। त्यांनी 2014 साली पोलीस खात्यातील आपली शासकीय नोकरी सोडली आणि थेट समाजासाठी आंदोलनाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं असेल, पण आज त्यांच्या नावाभोवती लाखोंचा समाज एकवटतोय। त्यांनी केवळ मोर्चे काढले, रास्ता रोको केला असं नाहीये, तर मंत्रालयावर उड्या मारून आपल्या शरीराला पणाला लावलं। त्यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे। 2014, 2019 आणि 2024 मध्ये शेवटच्या वेळी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर लढवली। पण जरी यामध्ये त्यांच्या वाट्याला विजय आलेला नाहीये, तरीही त्यांच्या समाजात त्यांनी जी राजकीय जागरूकता निर्माण केली आहे ती अभूतपूर्व आहे। त्यांचं नेतृत्व केवळ मोर्चाचं नाहीये, तर ते दीर्घकालीन सामाजिक दिशा देणार आहे। बोराडे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की धनगर समाजाचं पारंपरिक जीवन, व्यवसाय, राहणीमान हे सर्व आदिवासी समाजासारखंच आहे आणि तरीही या समाजाला आजही आरक्षणाच्या दरवाजाबाहेर ठेवण्यात आले। हे केवळ अन्यायकारकच नाही, तर अपमानास्पदही आहे। नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांचं आंदोलन हिंसक वळणावर गेलं। जिल्हाधिकारी कार्यालय फोडण्यात आलं। काहींनी टीका केली, पण अनेकांनी म्हटलं हा संताप आकस्मिक नाहीये, ही नैराश्याची उबळ आहे। आज जेव्हा महाराष्ट्र सरकार एका समाजासाठी विशेष निर्णय घेतं, आरक्षण सवलती लागू करतं, तेव्हा दुसऱ्या समाजाच्या मागण्या नेहमीच विचाराधीन राहतात। त्यामुळे दीपक बोराडे यांचा प्रवास आता फक्त जालन्यापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, हे नक्की। आता प्रश्न उरतो, या लढ्याचं उत्तर सरकार देणार का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला फॉलो करायला विसरू नका।